मिळाली की रमेश कोंडे तुमची हकालपट्टी करण्यात आलेली अरे आज म्हणजे नुसतं इकडे यायच्या आधीच हा म्हणून मी म्हणलं की साहेब नुसतं तुमच्याकडे इकडे यायचं म्हटलं तरी हकालपट्टी, परंतु काही नाही साहेब. आपलं आम्ही कोरोनामधलं काम पाहिलं, निसर्ग चक्रीवादळामधलं काम पाहिलं, कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळेसच काम पाहिलं, आणि महाडला ज्यावेळेस चक्रीवादळ आलं होतं, निसर्ग पूर आला होता त्यावेळेसही काम पाहिलं. साहेब प्रत्येक कुटुंबाला माया लावण्याचं आपण जे काम केलं, गोरगरिबाचा अश्रू पुसण्याचं जे काम केलं, तळागाळातल्या शिवसैनिकाला आपल्या पायावर उभं करण्याचं जे काम केलं, आणि कशाचाही विचार न करता, आपल्या तब्येतीचा विचार न करता, कुठलाही विचार न करता अहो रात्र आपण जे काम करता, या कामाला पाहून संपूर्ण महाराष्ट्रातला तरुण अगदी जीवावर उदार होऊन आपल्या बरोबर या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहे. आणि हे दाखवण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत. पत्रकार विचारत होते काल पूर्वेशनी चालू केलंय काम, पूर्वेशनी नंदनवनची लाईव्ह पहा आणि त्या ठिकाणची गर्दी सांगल की पुण्यातून नाना असतील, किरणजी असतील आणि अजय बापू यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून नंदनवनचा मांडव अगदी नंदनवन झाल्यासारखा पूर्ण भरलेला असेल. आम्ही सर्वजण साहेब आपल्या मागे थांबतो, उभे आहोत. आपण सांगाल ती जबाबदारी आम्ही पार पाडू आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जे जे काही स्वप्न पाहिलेले ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मनापासून प्रयत्न करू. आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण मनापासून आभार व्यक्त करतो. पुण्याचे 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत. माझ्या पुण्याच्या कडेच्या जी नवीन गावं समाविष्ट झालेले त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन खरेदी खतं बंद आहेत. त्या ठिकाणी ग्रामपंचायत असताना झालेली जी बांधकाम आहे ती बेकायदेशीर म्हणून पीएमआरडी आणि महानगरपालिका पाडते. हे सगळं थांबलं पाहिजे. गोरगरीब शेतकऱ्यांनी कर्ज काढून ही बांधकामं केलेली आहेत. आपण ती पहा. नाल्यात असतील तर पाडा, सार्वजनिक ठिकाणी असतील तर पाडा, तुमच्या या ठिकाणी कुणाच्या अतिक्रमण मध्ये असतील तर पाडा, पण ज्यांनी त्याच्या बापाच्या जागेमध्ये बांधकामं केलेली आहेत ती पाडू नका, ती रेग्युलाइज करून द्या. ही मागणी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पीएमआरडीतले आहेत ना, पीएमआरडीची या ठिकाणी रमेशजी हकालपट्टी हा शब्द एसी केबिन मध्ये बसून सामन्यामध्ये पाठवणं फार सोपं असतं, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हृदयातून शिवसैनिक काढणं फार कठीण आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे युवा सेनेचे सचिव म्हणून, सहसचिव म्हणून काम करायचे युवा सेना किरण साळी यांना मी 2 शब्दात आपल्या भावना व्यक्त करत आहे. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माझे मार्गदर्शक व भारताचे उच्च शिक्षण मंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार संजय शिरसाट साहेब, माजी मंत्री विजय बापू शिवतरे, भरतशेठ गोगावले, बालाजी किलीकर साहेब, माझे मार्गदर्शक अजय बापू भोसले, रमेश बापू कोंडे आणि नाना वानगेरे. आज मी या ठिकाणी युवा सेनेच्या सहसचिव पदाचा राजीनामा देऊन आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हात प्रकट करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आम्हाला सर्वांना ज्यांनी मदत केली, सहकार्य केलं, तरुणांनी लोकांना आदर्श बनला पाहिजे, त्यांचा आधार बनला पाहिजे, ही शिकवण देणारे उदयजी सामंत साहेब. आम्ही सगळे तरुण महाराष्ट्रातले वाट बघत होतो की जेव्हा उदय सामंत साहेब जातील गुवाहाटीला, त्यानंतर आम्ही सगळे तरुण शिंदे साहेबांबरोबर जाणार होतो. हा आम्ही आग्रह केला होता आणि या आग्रहानंतर उदय सामंत साहेबांचे हात आणि त्यांच्या आग्रहामुळे झालं. महाराष्ट्रातले, पुणे जिल्ह्यातले सर्व युवक आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आलोय. साहेब तुम्ही फक्त आदेश द्या. या आधी शिवसेनेसाठी 11 केसेस गेलेला किरण साळी आहे. तुम्ही सांगाल ते आंदोलन इथं व्यासपीठावरती प्रत्येक नेता सांगेल की सांगाल ते गोष्ट केलेली आहे. तुम्ही फक्त आदेश द्या, पाठीवरती आशीर्वाद ठेवा. तुम्हाला आम्ही पुण्यावरती सर्वजण इथं व्यासपीठावरती मिळून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच कॉल करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपले उदय सामंत असतील, बापू शिवतरे साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण या आलेले आहात. मी बापू शिवतरे साहेब यांना विनंती करतो थोडक्यात दिल्लीला जायचं, मला विमान पकडायचं. 2 मिनिटं. परमपूज्य भगवाध्वज, संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज
लागला का? मी चांगली आयडिया केली इकडे काय? मी तुमचा समाज बाळासाहेब ठाकरे धर्मवीर तुमच्या परवानगीने दिघे साहेब स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर आणि विशेषतः दीडवाग. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशातली पूर्ण 33-34 देशामध्ये सुद्धा त्यांचं नाव आज एका धडाडीचा नेता म्हणून घेतलं जातं. ते आमचे सहकारी मित्र आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित आमचे बाकीचे सर्वच वेळ घालून ते साहेबांना जायचं आहे आणि मग सर्व सन्माननीय राष्ट्रीय समोर पुण्यातून आलेल्या सर्व माझ्या सहकारी बंधूंनी बघितले. भाई आपण तिकडे गुवाहाटीमध्ये होता पण महाराष्ट्रामध्ये पहिली तोफ कुठे लागली गेली 29 जून 3 वाजता ती पुण्यामध्ये विजय बापू शिवतारे आणि सर्व सहकार्यांनी मिळवून आणि त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर गेले. घाबरायचं कारण नाही. काही बंदोबस्त नाही. मला सांगितलं गेलं भाई की बंदोबस्त किती पाहिजे काय पाहिजे. काही लोकांनी प्लॅनिंग केलं की विजय शिवतारेंना मारायचं. त्यांनी डिक्लेअर केलं होतं की कोणी शिवसेना सोडून बाहेर गेलं एकनाथ शिंदे बरोबर जाहीर टीव्हीवर सांगितलं होतं. त्याचं नाव घेत नाही असं मी. जो कोणी सोडून जाईल त्याला आम्ही मारणार. काही मी सांगितलं म्हटलं तुम्ही कोणाला मारा मला माहित नाही पण मी बांबू घेऊन चाललोय. जरा जरी कोणी हे केलं तर पहिला विजय शिवसेना दुसऱ्याच्या हातात बांबू नाही पहिला बांबू माझा असेल. त्यामुळे परत कोणी डेअरिंग करायचं काम करायचं नाही. विघ्न अगदी कुठचंही विघ्न नाही येता की पत्रकार परिषद पार पाडली आणि बाईंना उघडपणे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेले हीच खरी सेना हीच खरी शिवसेना म्हणून शिंदे साहेबांच्या बरोबर विजय शिवतारे आणि तमाम पुण्यातले सहकारी जातो आहे. अशा प्रकारचं आपण पहिल्यांदा डिक्लेअर केलं. संपूर्ण महाराष्ट्रातून फोन आले. मी आज सांगतो भाई पुण्यामधून आता दिसत आहेत हे कार्यकर्ते पण कार्यकर्त्यांबरोबर मेन प्रमुख नेते जे आहेत पुण्याचे नाव घेत नाही. उद्या बरेच माझे आमदार माजी जिल्हा प्रमुख ही सगळी मंडळी आपल्याशी जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे उद्या मिटिंगला येतील. मला वाटत नाही की पुण्यामध्ये मोठे नेते कोण मग खाली राहील म्हणून. म्हणजे आता सगळी तसं होत आहे ह्याच्या अकालपट्टी त्याच्या अकालपट्टी. परवा माझी अकालपट्टी आली म्हटलं मी 29 जूनलाच बाहेर पडलोय बाईंबरोबर गेलोय. माझी काय अकालपट्टी तुम्ही करता. आणि काल आपण पाहिलं असेल तर सिझोफ्रेनिया कोणी सगळ्यांनी पाहिलं की नाही मला माहित नाही. ही जी काय वाताहत झाली त्या वाताहतीचं सगळ्यात मोठं कारण कोण असेल संजय राऊत आणि त्यांच्यावर काल देखील माझ्या हकालपट्टी झाल्यानंतर मी बोललो होतो. मी आता जास्त बोलणार नाही भाई. पुण्याच्या दृष्टीने 4 अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत. एक छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर 14 जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला फक्त आपण समृद्धी मार्गाला जी हुशारी वापरली तीच कला हुशारी वापरली. मी तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या आत त्या जमिनी मिळतील. काही काळाखंडी करून ते बाजूला शिफ्ट करून बारामतीला नेण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे सीएम डीसीएम इतके दोन्ही हुशार आहेत. 3-4 महिन्याच्या आत विमानतळाचा प्रश्न मागे फक्त रेट डिक्लेअर करा समृद्धीसारखं आणि स्वेच्छा खरेदी डिक्लेअर करा बस. नंबर 1. नंबर 2चा जो मोठा प्रश्न आहे आपण बोलता बोलता विसरता मांगेल साहेब खाली हवेलीमध्ये जी समाविष्ट गावं झाले 2 लाख मतांची सगळी गावं टॅक्स जो 3,000 रुपये फ्लॅटचा टॅक्स होता तो 35,000 गेलेला. त्या टॅक्सच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक घेऊन आपल्याला मार्ग काढावा लागेल. MSRDCचा जो रिंग रोड आहे त्या रिंग रोड मध्ये काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपल्या एका मीटिंगमध्ये संपूर्ण जातील. तो एक प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने गुंजवणीचं पाणी एक महत्वाचं आहे. तर ते गुंजवणीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक. पैसे तयार आहेत 600 कोटीचं मटेरियल येऊन पडलेलं आहे भाई पण निव्वळ राजकारण करून थांबवलं. लासनडोंगर सारखी कंपनी असताना राष्ट्रीय बाजार आजच मी पुण्याचा एक्सटेन्शन म्हणजे जसं मुंबईमध्ये बाजार होते आणि नवी मुंबईमध्ये मोठे बाजार झाले तसे 400 एकरवर पुरंदरमध्ये जागा पुण्याला लागून जी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय बाजार करायचं नियोजन पास झालं होतं. दुर्दैवाने हे नवीन सरकार आल्यानंतर मला अपेक्षा होती आमचे मुख्यमंत्री ते करतात पण उलट झालं. तो बाजार खाली हवेलीत गेला होता. आजच मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो भाई आपलं हे करून एक आढावा बैठक फ्रीमध्ये 400 एकर जागा आणि इथे 200-300 कोटीची जागा हवेलीत घेण्याचा प्रयत्न चालला होता. राष्ट्रीय बाजार गुंजवणी आंतरराष्ट्रीय विमानतळ हवेलीमधला टॅक्सचा प्रश्न आणि रिंग रोड हे 5 हे झाल्यानंतर भाई आम्ही तुम्हाला शब्द देतो
पुणे महानगरपालिकेवर बाईंच्या नावाचा भगवा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार. आणि आता इथे जागा तशी कमी आहे. बाई तुम्ही वेळ द्या. पुण्यातलं सगळ्यात मोठं सभागृह जे आहे ते गणेश कला क्रीडा आहे, 5,000 पर्यंत 5,500. तुम्ही ज्या दिवशी वेळ द्या त्यावेळी अख्ख्या पुणेकर, फक्त कार्यकर्ते नाही, जनरल पुणेकर आपल्याला ऐकायला कशी येतील, सर्वसामान्य माणसं, त्याची सगळी व्यूहरचना करून कॉमन माणसांच्या समोर जसं विधानसभेमध्ये आपण बोलला त्याच पद्धतीने आपलं मत आणि आपले मन मोकळं करण्यासाठी पुणेरी लोक जे आहेत ते खूप महत्वाचे लोक आहेत महाराष्ट्रातील, आणि त्यांच्या समोर ती संधी आम्ही लवकरात लवकर देऊ. निश्चितपणे त्या बाबतीत देखील आपण वेळ द्यावा. पुन्हा एकदा मी पुण्याच्या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक असं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुढचा काळ, आज तर टीव्हीवर तुम्ही सगळं पाहताय, पुढचा काळ हा फक्त अनाथांचा नाथ एकनाथभाई शिंदे, एकनाथभाई शिंदे आणि एकनाथभाई शिंदे हेच महाराष्ट्रात असेल. धन्यवाद. जय जय महाराज. या ठिकाणी उदय सामंत आहेत की त्यांनी पुण्याची जी सर्व बापू शिवतळे यांच्या समेत, परंतु स्वतः तिकडे लक्ष घालून की पुण्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आणलेले आहेत. असे उदय सामंत साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन. महाराष्ट्र राज्याचे थांब 2 मिनिटं. सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक बंधुवाडी वगैरे, मला शिंदे साहेबांना फक्त 2 मिनिटातच काही गोष्टी सांगायच्या आहेत. सर, मी 3-3.5 महिन्यापूर्वी नाना नगरसेवक एका कार्यक्रमाला गेलो होतो. म्हणजे ही मंडळी जीवापाड आपल्यावर कशी प्रेम करते बुद्धिमंत उदाहरण आहे. साहेब, आपण 20 तारखेला निर्णय घेतला, पण त्याच्या अगोदर 3.5 महिने मी नगरसेवक म्हणून नानाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. 5-5.5 हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 2 दिवसापूर्वी जेलमधून सुटून आला होता. पण 5 महिन्यापूर्वी शिवसाहेब नाना वाटलं असं सांगितलं होतं. त्याला काय स्वप्न पडलं होतं ते मला माहित नाही. पण शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील त्याला मी मानलेला असेल तर 5 महिन्यापूर्वी नानानं त्या भाषणामध्ये सांगितलं आजही मला आठवतं. साहेब, आपण निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर अजय बापू असतील, रमेश कोंडे असतील, किरण साळी असतील, त्यांनी सारखं मला त्या 3-4 दिवसामध्ये तुमचा निर्णय काय, तुमचा निर्णय काय. तर मी त्याला सांगायचं की माझा निर्णय जरा 24 तासाला सांगतो, 8 तासाला सांगतो. पण ज्या दिवशी साहेब निर्णय घेतला तेव्हा तिन्ही मंडळी मला फोन करून सांगितलं की तुम्ही योग्य निर्णय घेतला, तुम्ही चांगल्या माणसाच्या मागे गेलाय. आता आम्ही देखील शिंदे साहेबांच्या मागे यायला तयार आहोत. फक्त आम्हाला जे व्यासपीठ पूर्वी मिळालेलं नव्हतं ते मिळवून देण्याची बाई फक्त आपण घ्यावी. आणि आज पहिल्याच बैठकीमध्ये गोगावले साहेब सगळ्यांना शिंदे साहेबांच्या बरोबरचं व्यासपीठ मिळालं. ही खरी शिवसेना आहे. आणि म्हणून जास्त मी काय बोलणार नाही. शिंदे साहेबांच्या कामाचा धडाका 15 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. विकास कामं बापू आपण देखील सांगितले, त्या ठिकाणी रमेशने देखील सांगितले. एकच उदाहरण देतो आणि बसतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब झाले. आम्ही गोव्यामध्ये होतो. शिंदे साहेब गोव्याच्या एका मिटिंगला आल्याने प्रत्येक आमदाराला आम्हाला विचारलं होतं की तुमच्या जिल्ह्यातलं विकासाचं काम कुठचं करायचं आहे. मी देखील साहेबांना सांगितलं की मी रत्नागिरी जिल्ह्याचा आमदार जरी असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं, पण माझ्या रत्नागिरीला मेडिकल कॉलेज झालं नाही. साहेबांनी त्यावेळी फाटक साहेब एकच फोन केला. पुढे 7-8 दिवसात काय घडामोडी झाल्या कदाचित साहेबांना देखील माहीत नसेल. पण या 7 दिवसामध्ये जी केंद्र शासनाची कमिटी 2-2, 4-4 महिन्याने येते ती कमिटी 8 दिवसामध्ये आली आणि आमचा मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव शासनाकडे दिसून आला. 2.5 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील शासकीय विधी महाविद्यालय व्हावं ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. 48 तासापूर्वी साहेबांना पत्र दिलं, म्हणजे साहेबांच्या सीएमओ मध्ये सबमिट केलं. आणि आज मला सीएमओ मधून फोन आला की पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये रत्नागिरीमध्ये विधी महाविद्यालय मंजूर होते. मला असं वाटतं की ही काम करण्याची मुख्यमंत्र्यांची स्टाईल आहे. आणि म्हणून आपण कुणीही काळजी करू नये. आपण सगळ्यांनी मिळून फक्त शिंदे साहेबांचे हात मजबूत करूया. आणि जाता जाता परवा साहेब मी रत्नागिरीवरनं जेव्हा पुण्याला आलो तेव्हा आंबाघाट नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी पहाटे 5 वाजता चहा प्यायला थांबलो. आणि मग ड्रायव्हर आणि सगळे चहा पित होते. मी गाडीत झोपलो होते. सर्वसामान्य माणूस मला त्यानं उठवलं. मला त्याने विचारलं की उदय सामंत का? मी म्हटलं होय मी उदय सामंत आहे. त्यांनी माझं अभिनंदन केलं. आणि अभिनंदन करताना एवढंच सांगितलं, ट्रक ड्रायव्हर होता
त्याने मला एवढंच सांगितलं की तुम्ही शिंदे साहेबांबरोबर गेलात त्याबद्दल तुम्हाला किती गर्व आहे माहिती नाही, पण आम्हाला गर्व आहे. अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातली सगळीच लोक ही शिंदे साहेबांबरोबर असतील असा आशावाद व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. साहेब, पुणेकर मंडळी ही खूप चोखंद आणि चौकट असतात. विचार केल्याशिवाय कुठली कृती करत नाही. आज एवढे हजारो लोक पुण्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला सगळ्यांनी समजायला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार. पुणेकर आला त्याच्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र आला असं आम्ही समजतो. आणि या ठिकाणी शिंदे साहेबांच्या संमतीने आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमतीने या ठिकाणी पुण्याकरता आपण काही पदाधिकारी जाहीर करतो. रमेश कोंडे हे जिल्हा प्रमुख म्हणून आधी काम करत होते आणि आता सुद्धा या ठिकाणी रमेश कोंडे जिल्हा प्रमुख म्हणून काम करणार. किरण साई हे सहसचिव महाराष्ट्र युवासेना हे म्हणून काम करत होते, आता किरण साई सचिव युवासेना महाराष्ट्र हे काम करणार. अजय बापू भोसले हे यापूर्वी शहर प्रमुख म्हणून काम करत होते, आता सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा म्हणून अजय बापू भोसले काम करणार. आणि आमचे नगरसेवक नाना भानगिरे हे पुण्याचे शहर प्रमुख म्हणून काम करणार आहेत. या सगळ्यांना आपण सदिच्छा देतो. आणि शिंदे साहेबांना या सर्व नवीन पदाधिकारी आणि आलेल्या सर्व या शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. भाषण होते ना, भाषण झालं थांबा थांबा, भाषण होते. सगळे नाही, रमेश कोंडे मगाशी म्हणाले माझ्याकडे यायच्या अगोदरच त्यांची हकालपट्टी केली. म्हणजे पट्टीचे असतात त्यांना हकालपट्टीची पर्वा नसते. आणि हे सगळे पट्टीचे लोक आहेत. मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. इथे सर्वच जण आहेत, उदय सामंत आहेत, बापू शिवतरे आहेत, संजय आहेत, भरतशेठ आहेत, बालाजी आहेत, सगळे आमचे आमदार प्रकाश आहेत, सगळेच कल्याणकर आहेत, रवी पाठक आहेत, भरत आहेत आणि रमेश कोंडे, नाना भानगिरे, किरण साई आणि आपले अजय भोसले आणि सर्व पदाधिकारी, निलेश गिरमे, संजय डोंगरे, विटकर, बाबा कांबळे, सगळे रिक्षा संघटनेचे सगळे पुणे शहराचे आले. सगळे संघटनेचे रिक्षा संघटना सगळे लोक आले तिथं. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आमच्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण आहे, त्यांचे विचार आहेत, त्याला पाठिंबा आणि समर्थन द्यायला आल्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. या महाराष्ट्रामध्ये जे काही गेल्या महिन्याभरामध्ये आपण सगळ्या घडामोडी पाहिल्या, त्या घडामोडी आपण ऐकल्या, टीव्हीत बघितल्या, आम्ही देखील तिकडे होतो तिकडे बघितल्या. सगळेच लोक, काही लोक काळजीमध्ये होते, काही लोक टेन्शन मध्ये होते, काही लोक म्हणत होते एकनाथ शिंदेने राजकीय आत्महत्या केली. बरोबर ना? सगळ्यांच्या मनामध्ये एक आपले जे होते त्यांच्या मनामध्ये भीती होती, काय होणार. तसं बघायला गेलं तर डाव तर एकदम खतरनाकच होता, त्याच्यामध्ये काही होऊ शकलं असतं. परंतु आम्ही ठरवलं होतं आता लढायला जे बाळासाहेबांची जी काही शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची, ती आम्ही आत्मसात केली
आणि या शिवसेनेवर शिवसैनिकांवर ज्या 2.5 वर्ष अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. त्याबद्दल आम्हाला काही चिंता वाटली नाही. जे काय व्हायचं ते होऊन दे अशा भूमिकेतून आम्ही पुढे गेलो. मी माझ्या बरोबर असलेल्या 50 आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याने एक मनापासून एक भूमिका घेतली. काय मिळायला पाहिजे म्हणून त्यांची भूमिका नव्हती, परंतु जो काय अन्याय होत होता आमदारांच्या मतदारसंघात असेल किंवा जे काय आपले हिंदुत्वाचे विचार जे बाळासाहेबांचे आहेत ते परखडपणे आपल्याला मांडता येत नव्हते, व्यक्त करता येत नव्हते, असे अनेक प्रश्न आहेत. सावरकरांच्या बाबतीमध्ये अपमानास्पद शब्द काढले जात होते, त्यांच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे जे अपमान करत होते त्यांच्या विरुद्ध बोलता येत नव्हतं. बाळासाहेबांचे विचार जे होते काँग्रेस राष्ट्रवादीला कधी जवळ करू नका, त्यांच्या बरोबर बसण्याची पाळी आपल्यावर आली. हे सगळं जे काय हे तुम्हाला माहित आहे. मी त्याच्यात जास्ती काय डीप डिटेलमध्ये बोलत नाही, परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यातल्या शिवसैनिकाला काय मिळालं, शिवसेनेला काय मिळालं. आपली सत्ता असताना शिवसेना 4 नंबरला गेली. 1 नंबरला कोण आलं, जो आपल्यामुळे ज्याला संजीवनी मिळाली, आपल्यामुळे जे पक्ष संपले असते त्यांना जीवदान मिळालं, ते आपल्या सत्तेचा फायदा करून घेऊ लागले. आणि असा शिवसेनेचा प्रत्येक माणूस प्रत्येक कार्यकर्ता जाहीरपणे बोलू शकत नव्हता, परंतु मनातून बोलत होता चुकीचं चाललंय, चुकीचं चाललंय. मग आम्ही चुकीचं काय केलं. ज्या पक्षाबरोबर 2.5 वर्षापूर्वी आपण एकत्र निवडणुका लढवल्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन, हे काम 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं. ती दुरुस्ती आम्ही आता केली. आम्ही चुकलो कुठे, आम्ही गद्दार कसे, आम्ही बंडखोर कसे, अशीच चर्चा काय काय नवीन नावं दूषणं आम्हाला दिली, परंतु आम्ही आमचा तोल घासळू दिला नाही, तोल ढळू दिला नाही. आम्ही बॅलन्स ठेवला. याचा अर्थ आज गुलाबराव बोलले की याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही असं नाही. आम्ही खूप जास्ती जहाल बोलू शकतो, परंतु बाळासाहेबांची शिकवण ती नाहीये, आनंद दिघे साहेबांची शिकवण ती नाहीये. आणि म्हणून आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देऊ. या टीकेला आम्ही काम करून उत्तर देऊ. या राज्याला कळेल की हे लोक जे आहेत आम्ही त्यांना या सत्तेवर बसवलेलं आहे, हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहे, सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देणारे आहे. या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेचं खच्चीकरण झालं, शिवसैनिकाचं खच्चीकरण झालं. या ठिकाणी खोट्या केसेस लागल्या. काही लोक सत्ता असताना वॉन्टेड त्यांना राहावं लागतंय. आमदारांच्या काही माणसांना, कार्यकर्त्यांना, तालुका प्रमुखाला, युवा सैनिकाला मोक्कासारखी कारवाई सहन करावी लागते, तडीपारीला सामोरं जावं लागतंय. मग सरकार कोणासाठी, सत्ता कोणासाठी आहे. मग चूक आम्ही काय केली का आम्ही दुरुस्ती केली हा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही. माझं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे सभागृहातून, त्यामुळे ओकेवाले मगाशी होते. आणि आपल्याला मी सांगतो मी त्या इतिहासात जात नाही. काय झालंय तुम्हाला सगळं माहित आहे, का हा निर्णय घेतला हे तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो या राज्यात मध्ये गेली 2.5 वर्ष काय झालं ते मला माहित नाही, परंतु मी त्या दिवशी पुण्यातून येत होतो. मी एअरपोर्टला उतरलो पुण्यामध्ये, दिल्लीवरून आलो. पुण्यामध्ये सगळे लोक होते तिकडे, ही सगळी मंडळी होती. आणि बघितलं आपण पुण्यातून येताना स्वागतासाठी हजारो लोक रस्त्याने उभे होते. हे 12:30 वाजले होते तरी सुद्धा रात्रीचे. हे कसला प्रेम, हे कशासाठी. आम्ही जर चुकलो असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. लोक रस्त्याच्या दुतर्फा स्वागत करायला, अभिवादन करायला थांबली होती. तिथून पंढरपूरला गेल्यानंतर मला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की पंढरपूरमध्ये 10 लाख लोक होते. जिकडे जाईन तिकडे रस्त्यावर लोक, दुतर्फा गर्दी, गाडी चालायला देखील जागा नव्हती, परंतु हजारो लोकांनी अभिवादन करून माझं स्वागत केलं. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अशा घोषणा देत होते. हे कशासाठी, हे का करत होते.
आणि म्हणून या राज्यामध्ये आज एवढी जनता आलेली आहे कशामुळे? आम्ही चुकीचं काम केलं असं तुम्ही आले असते? आम्ही चुकीचं काम केलं नाही, करणार नाही आणि बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही प्रतारणा करणार नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी आम्ही कधी प्रतारणा करणार नाही. कुठलेही काही उद्या सत्तेसाठी तर कधीच तडजोड आम्ही करणार नाही, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन, तुमचे जे काय प्रश्न आहेत, जे आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर काही बांधकाम आहेत, मी ताबडतोबीने त्या ठिकाणी फक्त जे काही नदी पात्र असेल, नाले असतील, आरक्षणावर काही बांधकाम असतील, ही सोडून बाकी जी तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर बांधकाम असेल त्याला कोणी हात लावण्याची हिंमत करणार नाही, अशा प्रकारचं तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. शिवतर बापूने सांगितलं, एअरपोर्टचा विषय असेल, गुंतवणुकीचा विषय असेल, राष्ट्रीय बाजाराचा विषय असेल, सगळे एकदम हातात घेणार. 100 कोटीची पाण्याची योजना 85% देवाची उरुळ्याने पुरसुंगी पाणी योजना 100 पीएमपीएलचे 7वं वेतन चालू झाले, पण आयुक्तांनी अजून त्याच्यात 7वं वेतन पाहिजे का? पीएमपीएलचे सगळे लोक म्हणजे आपलं ट्रान्सपोर्ट. कारण ते 11,000 पुणे महानगर बर खराब झालाय का महापालिकेचा? सगळं घेऊन आलाय तू तयारीमध्ये. ठीक आहे, त्याला शहर प्रमुख जबाबदारी वाढली तुझी. त्यामुळे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो, पुढच्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही काम करू. आपल्याला माहित आहे, काही लोक म्हणतात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे शपथविधी बेकायदेशीर आहे, अंक बेकायदेशीर आहे. त्यांना समाधान मानून घेऊ द्या, त्यांची पाठ थोपटून घेऊ द्या, पण आम्ही आमचं काम करतोय. शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयाचा आम्ही निर्णय घेतला. जे रेग्युलर कर्ज फेड करत होते त्यांना दिला, त्यांना त्यांचा निर्णय घेतला. 5 रुपये पेट्रोल मध्ये, 3 रुपये डिझेल मध्ये आम्ही कमी करून दाखवले. आणखी जे मराठवाड्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये जिकडे पाणी नाही तिकडे ते समुद्रात वाया जाणारं पाणी वळवण्याचा निर्णय घेतलाय. शेवटी बळीराजा शेतकरी जो आहे तो आपला दुःखी असता कामा नये, तो सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे. आणि या राज्यातला कुठलाही घटक या ठिकाणी दुःखी राहता कामा नये, असं आम्ही काम करणार आहोत. आणि मग एकदम सगळं नाही, हळूहळू सगळं करू. परंतु एकच सांगतो, हे राज्य जे आहे, हे सरकार जे आहे, हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. कारण ही सर्वसामान्य माणसं या सत्तेमध्ये आहेत. हा एकनाथ शिंदे देखील तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. आज लोकांमध्ये मी सांगितलं, मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असलेले 50 आमदार हे मुख्यमंत्री आहेत. आणि आता तुम्हाला मी सांगतो, तिकडे जातो तिकडे लोकांनाच वाटतं, कार्यकर्त्यांनाच वाटतं की आम्हीच मुख्यमंत्री झालेलो आहे. हा बदल आहे, हा बदल आहे. आणि याचा मला अभिमान आहे की तुम्हाला वाटतं आपल्यातलाच एक माणूस तिकडे मुख्यमंत्री बसलेला आहे. आता पोलीस मला सांगतात जरा सांभाळा, हे करा ते करा, पण मी कसं काय तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. हेच माझं टॉनिक आहे गर्दी म्हणजे. त्यामुळे आता शिवाजी महाराज की एवढंच सांगतो तुम्हाला, जे झालं त्याच्यात मला जायचं नाही. परंतु या पुढच्या काळामध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही. एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला या सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल त्या योजना राज्य सरकारच्या आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो. बाकी सगळं आपण नंतर बोलू. आज तुम्ही लोक आलेला आहात या ठिकाणी, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही. एवढंच सांगतो. उदयजी, बापू, सगळ्यांचं मनापासून मी, रमेश, किरण, हे सगळे जे लोक आहेत यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज तुम्हाला परत नव्याने जोमाने काम करायचं आहे. आज आपले म्हणजे रामदास कदम साहेब देखील आज पहिल्या बैठकीत आले होते. त्यांनी त्यांच्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देऊन आपल्याकडे आले. परंतु आपल्या कार्यकारिणीने त्यांना पुन्हा
शिवसेना नेता म्हणून या राज्यामध्ये एक मोठं काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणखी आपले काही नेते झालेले आहेत, उपनेते झालेले आहेत, आढळराव आहेत, आपले अडसूळ साहेब आहेत, शिवतरे साहेब आहेत, सगळेच लोक आहेत. उदय सामंत आहेतच. ते कसे आले माहितीये का तुम्हाला? ते आले म्हणून आम्ही सगळे त्यांची स्टोरी नंतर सांगतो. पण एकदा माणसाने ठरवल्यानंतर त्याला कोणी अडवू शकत नाही, कुणाला अडवू शकत नाही, कुणाला अडवता येणार नाही. खूप प्रयत्न झाले आमच्यासाठी देखील, परंतु आपण एक ध्येयाने, एका भूमिकेने आपण पुढे जातोय. त्यामुळे त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून या राज्याच्या हिताचं तेवढंच आपण काम करू. आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही, आपल्याला कोणाचा मत्सर करायचा नाही, आपल्याला कोणाचा विरोध करायचा नाही, परंतु आपण एवढंच लक्षात ठेवायचं, ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे ती लोकांसाठी आपण वापरू, या राज्याच्या विकासासाठी आपण त्याचा सदुपयोग करू, या राज्याला पुढे नेण्यासाठी आपण काम करू. आणि आपल्याला मी सांगतो, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पूर्ण पाठिंबा आपल्या सरकारला दिलेला आहे. ते सांगितलं, तुम्ही या राज्याला पुढे न्या, केंद्र सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी 5 वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, त्यांचाही अनुभव आहे. आणि म्हणून या अनुभवातून आपण पुढे जाऊया, या राज्याला पुढे नेऊ. या राज्यामध्ये पुढे आमचा वैयक्तिक कुठलाही अजेंडा नसणार आहे, परंतु अजेंडा जो असेल या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा असेल, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारा असेल. त्यामुळे तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी कळत जातील. चांगले निर्णय या राज्याच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी आपण घेऊ, एवढाच मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. तुम्ही सगळेजण एवढे म्हणजे मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल मी मनापासून आपले पुन्हा एकदा आभार मानतो. जिल्ह्यातून लोक येत आहेत, फोन करतायत, समर्थन देत आहेत, पाठिंबा देत आहेत, भूमिकेचं स्वागत करतायत. त्यामुळे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम आपण सगळे मिळून करू. आणि मी म्हणून सगळ्यांचं पुन्हा एकदा या मुंबईमध्ये स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगली जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे, त्या जबाबदारीचं सोनं करा, आणखी कार्यकर्ते वाढवा, संघटना वाढवा, बाळासाहेबांची शिवसेना वाढवा, एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सगळ्यांनी हात वरती करून गोष्ट द्यायची. हात वरती करा सगळ्यांनी, पुढे कर. रमेश माळी माजी नगरसेवक आहेत, हे नांदेड वरून आहेत. गेले 4 दिवस ते फोन करतात आणि या साहेबांचा सत्कार करण्याकरता जो अतिशय प्रसिद्ध असा गंभीर असा खोबरा आणि खजुराचा हार घेऊन खास साहेबांकडे आलेले आहे. क्षीरसागर रिक्षा संघटना पुणेकर, तर 8.5 लाख रिक्षा आहे, टॅक्सी 1,20,000 आहे आणि अजून 2 लाख बाकीचे आहेत. तर उद्या मी कृपया व्यासपीठावरती तुम्ही येऊ नका. साहेबांचा करा, साहेबांना हातात द्या, हातात द्या, हातात. हे साहेबांनी आम्हाला सांगितलं, उद्या आम्ही बसतोय, आम्ही तुम्हाला स्वतः फोन करतो. या ठिकाणी खूप चांगली कल्पना आहे की त्या वेळाची जो रिक्षावाला आहे, तुम्ही माननीय मुख्यमंत्री यांचं नाव
आपल्या ड्रेसवरती कोरलेला आहे. पुणेरी पगडी घालून या ठिकाणी आमचे साहेबांचा सत्कार करतात. या पुणेकर नागरिक प्रचंडपणे साहेबांच्या मागे या ठिकाणी भक्कमपणे उभे आहेत.